राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची उद्या बैठक बोलवली असल्याची माहिती समोर येते, काय या संदर्भात चर्चा आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आमच्या नेत्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक ही सर्वांच्या अवेलेबिलिटीवरती उपलब्धतेवरती त्या दिवशी घेणार आहेत। या आठवड्यात नाही झालं तर पुढच्या आठवड्यात मात्र बैठक ती नक्की होईल। अधिकृतपणे पक्षाकडनं आपल्याला सांगण्यात येईल। पक्षामध्ये ज्या पद्धतीने सध्या चर्चा सुरू आहे, हे पदावर नसल्याबाबतच्या सातत्याने चर्चा सुरू होत आहेत। मी आपल्याला ह्याच्या आधी सांगितलं होतं, आजही सांगतोय, पक्षामध्ये कसलीही धुसफूस नाही। पक्षामध्ये सुनेत्रा वहिनी पवार यांच्या नेतृत्वामध्ये सर्व नेते त्या ठिकाणी काम करत आहेत। जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिमा मलिन करण्यासाठी अशा पद्धतीच्या बातम्या काही लोकांकडून पेरल्या जात आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते हे आदरणीय वहिनीच्या नेतृत्वात त्या ठिकाणी काम करत आहेत। या जी काही बातम्या आहेत तो निव्वळ खोडसाळपणा आहे, निराधार आहेत। या बातम्यामध्ये कुठलंही तथ्य नाही। सर, रायगडचा पालकमंत्री पदावर पुन्हा चर्चा सुरू झालेली आहे। त्याचबरोबर असंही बोललं जातं की पालकमंत्रीपद शिवसेनेला तर राष्ट्रवादी विधान परिषद घेणार रायगडची। कोण बोललं? अशी चर्चा सुरू आहे सर। या माध्यमामधल्या चर्चा आहे, त्याच्यामध्ये वस्तुस्थिती नाही। आमच्या तिन्ही पक्षामध्ये योग्य तो समन्वय आहे। असे जर काही प्रश्न उद्भवले तर त्या ठिकाणी समन्वय समितीच्या माध्यमातून ते सोडवले जातील, परंतु सध्या तरी असे कुठलेही विषय चर्चेला आलेले नाहीत। विकास गोगाले नाव समोर येते, विधान परिषदेसाठी इच्छुक असं नाव समोर येतं। अनेक पक्षातून अनेक लोक इच्छुक आहेत ह्याचा अर्थ त्याला तिकीट भेटला असं नाही। आता महायुतीची बैठक होईल, महायुतीच्या बैठकीमध्ये कुठल्या विभागाची जागा ही कुठल्या पक्षाला सुटली हे महायुतीच्या बैठकीच्या नंतर समन्वय समितीचे नेते असतील किंवा राज्याचे तिन्ही प्रमुख असतील, हे ते बैठकीमधनं नाव पुढे येतील। अनिकेत तटकरेंचं नाव पुढे येत आहे विधान परिषदेसाठी, ते इच्छुक असं कळतंय। काय राष्ट्रवादी रणनीती असेल? बघा, आमच्या अनेक जागा ठिकाणी आमचा आग्रही आहे। आता सध्याला ह्या माध्यमातल्या चर्चा न करता ही चर्चा महायुतीमध्ये होईल आणि महायुतीच्या चर्चेनंतर कुठल्या पक्षाला कुठल्या विभागाची जागा सोडण्यात आलेली आहे हे त्या बैठकीनंतर जाहीर लवकरच करण्यात येईल। सध्या तरी कुठल्याही जागेवरती कुठल्याही पक्षाने अधिकृतपणे उमेदवार सांगितलेला नाही, परंतु त्या ठिकाणी आमच्या पक्षाचे असतील, इतर पक्षाचे नेते असतील, इच्छुक उमेदवार बरेच आहेत। परंतु याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांना आहे। परंतु पालकमंत्री पदाचा अजूनही तिढा सुटला नाही सर। पालकमंत्री पदाचा रायगडचा अजून तिढा सुटला नाहीये। राष्ट्रवादीची भूमिका काय असणार आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका हेच आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सुज्ञ आहेत, त्यांना माहीत आहे कुणाला द्यायचं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जो काही निर्णय घेतील तो राष्ट्रवादीला मान्य असेल। ट्विट करून आता जवळपास 10 दिवस होत आलेले आहेत, अद्याप कार्यकारिणी संदर्भात कुठलीही स्पष्टता देत नाहीये। राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची पदं नाहीये, ती सातत्यानं अधोरेखित होणारी बाब आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या संदर्भात काय निर्णय घेतलाय? नवी कार्यकारिणी संदर्भामध्ये काही हालचाल झाली आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका हेच आहे। वहिनीनं ज्या दिवशी हे पत्र आलं त्याच्यानंतर क्लॅरिकल मिस्टेक म्हणून आपल्याला एक्सच्या माध्यमातून माहिती दिली, त्याच्यात लवकरच सुधारणा करण्यात येईल असंही सांगितलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीनंतर ती सुधारणा होऊन लवकरच ते पत्रसुद्धा बाहेर येईल। त्याच्यामध्ये काही नवीन पदाधिकारी, नवीन कार्यकर्ते, जुन्यांचा जोड लावून ही नव्याने लिस्ट आपल्याकडे बाहेर येईल। कालच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे सर। वर्षावरती एक बैठक झाली महत्त्वाची। महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी भेट घेतली तर त्याच्यामध्ये कुठलंही राजकीय अर्थ काढू नये। ही बैठक पूर्णपणे महायुतीचं सरकाराचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री आहेत आणि या बैठकीचा अर्थ राजकीय काढू नये। पार्थ पवार असो किंवा सुनील तटकरे असो, परस्पर बैठका का घेत आहेत? पक्ष म्हणून बैठका घेत आहेत तर परस्पर बैठका एकटे जाऊन का बैठक घेतात? याच्यामध्ये दोन्ही खासदार आहेत, दोघांकडे वेगवेगळे विषय असतील। ज्यावेळेस पक्षाचा विषय असेल त्यावेळेस एकत्र जातील। जर काही मतदारसंघाचा विषय असतील किंवा आपल्या भागातले प्रश्न असतील तर राज्याच्या प्रमुखाला भेटण्यामध्ये गैर काही नाही असं आम्हाला वाटतंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या एक चर्चेचा विषय आहे, ऑडिओ क्लिपचा विषय। मुळात ही ऑडिओ क्लिप पार्थ पवारांकडे अशी माहिती मिळते की ऑडिओ क्लिप काय आहे, ती कुणाची आहे, कुणा संदर्भातली आहे, काय स्पष्टता आहे? मला वाटतं ह्याचा शोध तुम्ही लावाल आणि आम्हाला पण सांगाल। ही सध्या मनगडत कहाण्या राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल
पेरल्या जातात आणि अशा कहाण्याच्या माध्यमातून पक्षाचं एक प्रतिमा मलिन करणे, कार्यकर्त्यामध्ये कशी अस्थिरता निर्माण होईल, कार्यकर्ते कसे अस्वस्थ राहतील, अशा पद्धतीच्या बातम्या पेरून हे राष्ट्रवादीचं बद्दल एक षडयंत्र काही लोक रचले जातात. अशा बाबतीत मला आमच्या जी माहिती आहे अशा बाबतीत कुठलीही क्लिप नाही आणि हे जे काय आहे हे माध्यमामधल्या बातम्या आहेत, याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रशांत किशोर या नव्या राजकीय रणनीतीत ठरवणाऱ्या पक्षाची सूत जुळते असं कळतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यसभेचे खासदार पार्थदादा पवार यांनी आत्ताच एक्सपोर्टच्या माध्यमातून आपल्याला माहिती दिलेली आहे. ते असं म्हणाले की त्यांचा परिचय आहे, अनेक वेळा ते भेटतात, त्यांच्याबद्दल राजकीय चर्चा होते. ते रणनीतिकार म्हणून नाही तर एका पक्षाचे नेते म्हणून त्या ठिकाणी भेटलेत आणि वारंवार त्यांच्या भेट होत असतात. त्याच्यामध्ये कुठलाही वेगळा अर्थ न काढता ते एक राजकीय पक्षाचे नेते म्हणून दोन पक्षाची झालेली ती भेट होती. नीट पेपर फुटी प्रकरण 27 एप्रिलला शुभमच्या हाती तो पेपर आला होता अशी धक्कादायक माहिती समोर येते. आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका हेच आहे, नीट प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे. ज्या लोकांनी 22 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आणलेलं आहे, आमची सरकारला विनंती आहे की या घटनेच्या मुळापर्यंत जाऊन या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. माटेगावकरांना स्वप्न पडले तेच प्रश्नपत्रिकेत आलेत असं एक नाही, मोठेगावकरांचे क्लासेस अनेक वर्षापासून लातूर आणि महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये चालत असतात. जर मोठेगावकर ह्याच्यामध्ये दोषी असतील तर आमचं स्पष्ट म्हणणं आहे, ज्या माणसाने 22 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आणलेलं आहे त्या माणसाला आणि या कटामध्ये जे कोणी दोषी असतील त्या प्रत्येकाला शिक्षा कठोरातली कठोर शिक्षा व्हावी असं आमचं म्हणणं. CBI या प्रकरणाचा तपास करते, परंतु पक्षाची भूमिका हीच असणार आहे की या प्रकरणात कठोर शिक्षा व्हावी. तुम्ही देखील लातूरचे आहेत, कधी भेट झाली का मोठेगावकरांची आणि काय एकंदरीत मोठेगावकरांच्या या सगळ्या विषयामध्ये लातूरमध्ये चर्चा आहे? मोठेगावकरांची माझी अनेक वेळा भेट झालेली आहे, माझा परिचयही आहे. ते चांगले प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख होती, परंतु अशा पद्धतीचं कृत्य करतील असं कदाही आम्हाला वाटलं नव्हतं. त्यांनी हे कृत्य केलेलं आहे. नक्कीच त्यांनी 22 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात आणलेलं आहे. मोठेगावकरांवरती कडक कारवाई व्हावी या मताचा मी आहे. त्यांच्यामुळं लातूर पॅटर्न सुद्धा बदनाम झालेला आहे. अशा व्यक्तीवरती कडक कारवाई व्हावी या मताचा मी आहे. पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले ह्याकडे कसं बघतायत आणि आता पेट्रोल डिझेलवाले हाय स्पीड घेण्यासाठी हे करतायत, दबाव टाकतायत. पेट्रोल डिझेलचे दरवाढ ही भारतात नाही तर जगात उद्भवलेल्या संकटामुळे झालेली आहे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी सर्वांना सांगितलेलं आहे की हे संकट कशामुळे उद्भवलं, या संकटात सर्वांना सामना करण्यासाठी आपल्याला सज्ज राहिलं पाहिजे. हे संकट जगामध्ये उद्भवलेल्या संकटामुळे ही दरवाढ होते आणि भारतातली जनता इतकी सुज्ञ आहे की हे संकटातून साथ देण्याची, मोदी साहेबांना साथ देण्याचं त्यांना ठरवलेलं आहे. त्याच्यामुळं ही दरवाढ ते सहन हाय करतील. स्पीड घेण्याची आता मागणी होऊ लागली. पेट्रोल पंपवाले स्वतः डिमांड करतात तुम्ही हाय स्पीडच घ्या किंवा दबाव टाकतात. उपलब्धतेच्या आधारावरती ते विकत असतील. तसा कुणी दबाव जर करत असेल तर त्याची अधिकृत माहिती आमच्याकडे द्यावी. त्या ठिकाणी जाऊन आमचे पदाधिकारी कार्यकर्ते योग्य तो समज देण्याचं काम त्या ठिकाणी करतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.